नमस्कार, स्वागत आहे तुमच्या आमच्या आरोग्य समृद्धी या चॅनेलवर। मी या चॅनेलवर आरोग्य आणि फिटनेस विषयांबद्दल व्हिडिओ बनविते। मी कोणतीही आरोग्य तज्ञ किंवा आरोग्यसेवक नाही, परंतु मला माझ्या अनुभवानुसार आणि संशोधनावर आधारित ही माहिती तुमच्याशी शेअर करायची आहे। व्हिडिओमध्ये माझे तुम्हाला आरोग्यविषयक टिप्स, फिटनेस बद्दल माहिती आणि जीवनशैलीवर आधारित विषयांवर माहिती मिळेल। कृपया लक्षात घ्या की हे व्हिडिओ केवळ सामान्य माहितीसाठी आहेत। कोणत्याही आरोग्य स्थितीसाठी अगोदर वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे। धन्यवाद। शरीरातील नैसर्गिक ओळखपत्र। नुकताच अहमदाबादला भीषण विमान अपघात झाला। नातेवाईकांची ओळख पटवण्यासाठी लोकांची रिघ लागलेली होती। जळून गेलेले मृतदेह ओळखायचे कसे? नातेवाईक आले होते त्यांच्या रक्ताचे नमुने देण्यासाठी, अर्थातच त्यांचा डीएनए देण्यासाठी। तो कोणाशी जुळतो ते ठरवण्यासाठी। डीएनए अंगुलीमुद्रण म्हणजे डीएनए फिंगरप्रिंटिंग। कोणत्याही दोन व्यक्तींच्या जनुकांची अर्थात डीएनएची छायाचित्रे वेगळी असतात, म्हणून एखाद्या व्यक्तीची त्याच्या जनुकी डीएनए विश्लेषणाद्वारे ओळख करून घेण्याच्या तंत्राला डीएनए अंगुलीमुद्रण म्हणतात। शब्दाला जसा अक्षरांचा एक क्रम असतो त्याच पद्धतीने डीएनए मध्ये न्यूक्लिओटाइड्सचा क्रम महत्त्वाचा असतो। जगातील प्रत्येक व्यक्तीचा डीएनए थोड्या फरकाने वेगळा असतो, जुळ्या भावंडांना वगळता, आणि त्याच्या याच वैशिष्ट्याचा उपयोग ओळख पटवण्यासाठी होतो। माणसाच्या जिनोमचा पेशीतील संपूर्ण डीएनए विचार केला तर त्यातील 99% डीएनए सर्व व्यक्तींमध्ये सारखाच असतो, पण उरलेल्या 1% डीएनए मधील काही भाग हे व्यक्तिपरत्वे वेगळे असतात व ते डीएनएच्या पॉलिमॉर्फिक भागात आढळतात। म्हणून या तंत्रज्ञानामध्ये वैज्ञानिक पॉलिमॉर्फिक भागांचा विशेष अभ्यास करतात। प्रत्येक व्यक्तीच्या पॉलिमॉर्फिक डीएनएची लांबी, त्यातील न्यूक्लिओटाइड्सची पुनरावृत्ती किंवा त्यांच्या क्रमवारीत फरक असतो। उदाहरणार्थ, काही ठिकाणी 4 ते 5 न्यूक्लिओटाइडची मालिका एका व्यक्तीत 10 वेळा येते, तर दुसऱ्यात ती फक्त 7 वेळा येते। डीएनए फिंगरप्रिंटिंगचे तंत्र प्रथम 1984 मध्ये ब्रिटिश शास्त्रज्ञ अलेक जेफ्रीज यांनी विकसित केले। यामध्ये लाळ, रक्त, केसांचे मूळ, त्वचा, वीर्य व इतर जैविक नमुन्यांतून डीएनए वेगळा केला जातो। त्यानंतर पीसीआर पॉलिमरेज चेन रिॲक्शन तंत्राच्या सहाय्याने पॉलिमॉर्फिक भागामधील डीएनएच्या अनेक प्रती तयार करतात। विशिष्ट प्रकारच्या रेस्ट्रिक्शन विकराच्या सहाय्याने या पॉलिमॉर्फिक डीएनएचे वेगवेगळ्या आकाराचे अनेक तुकडे केले जातात। नंतर हे तुकडे विद्युत प्रवाहाच्या मदतीने जेल इलेक्ट्रोफोरेसिस तंत्राने जेलमध्ये त्यांच्या आकारानुसार वेगळे करून रंगीत पट्ट्याच्या स्वरूपात मिळवले जातात। हे सर्व रंगीत पट्टे म्हणजेच त्या व्यक्तीचा डीएनए फिंगरप्रिंट। यांच्यातील साम्य ओळखून पालकत्वाचा वाद सोडविता येतो, मूल आणि माता-पिता यांचा संबंध शोधता येतो। एखाद्या गुन्ह्यात गुन्हेगाराची ओळख पटविता येते किंवा मृत व्यक्ती ओळखण्यासाठी याचा उपयोग होतो। थोडक्यात, शरीरातील डीएनए म्हणजे एक नैसर्गिक ओळखपत्र आहे। संपूर्ण माहिती आपण पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद। सर्व दर्शकांना विनंती आहे की जसे तुम्ही या व्हिडिओमध्ये आरोग्यविषयक माहिती घेत आहात, त्याचप्रमाणे तुमच्या मित्र परिवारामध्ये व नातेवाईकांमध्ये आरोग्यविषयक माहिती मिळणं खूप गरजेचं आहे। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ आपल्या नातेवाईकांना व मित्रांना, आपल्या स्नेहजनांना शेअर करून धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे निरोगी जीवनाने प्राप्त होतात। म्हणूनच आत्म्याच्या शुद्धीबरोबर शरीरशुद्धी केलीच पाहिजे हे पटवून देऊया। तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका, कारण येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्यापर्यंत पोहोचू शकेल। धन्यवाद।